नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ लांडगे आपलं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट टेन्सचा हा शेवटचा उपप्रकार आहे. याच्या अगोदर आपण 3 उपप्रकार ऑलरेडी शिकलो आहोत. याच्या अगोदर आपण शिकलो आहोत प्रेझेंट सिंपल टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला पूर्ण चालू वर्तमान काळ असं म्हणतात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अशी क्रिया जी भूतकाळात सुरू झाली आहे आणि अजूनही चालू आहे. या काळात आपण काम किती वेळापासून चालू आहे किंवा अजूनही सुरू आहे का हे सांगतो. या काळात प्रामुख्याने सिन्स आणि फॉर यांचा वापर केला जातो. काही महत्वाची मुद्दे लक्षात ठेवा जी फार महत्वाची आहेत. या काळात 2 हेल्पिंग वर्बचा वापर केला जातो, एक हॅव बीन आणि दुसरं हॅज बीन. तर हॅव बीन वापरतात आय, यू, वी, दे आणि हॅज बीन वापरतात ही, सी, इट आणि नाउन या सब्जेक्ट सोबत. मेन क्रियापद वापरलं जातं क्रियापदाचं आयएनजी रूप. जर मराठी वाक्याचा शेवट करत आहे, करत आलेलो आहे या शब्दांनी झाला तर तो काळ असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे अशी वाक्य आपल्याला हॅव बीन आणि हॅज बीन या हेल्पिंग वर्ब सोबत बोलावी किंवा लिहावी लागतात. आता थोडं इथं फॉर कधी वापरतात आणि सिन्स कधी वापरतात हे समजून घेऊ. जेव्हा क्रिया सुरू झाली ते फक्त एकच टोक माहित असेल, आधी फॉर घेऊया समजून. कालावधी दाखवते म्हणजे फॉर वापरताना जेव्हा फक्त कालावधीचा विचार होतो तेव्हा फॉर वापरतात. फॉर आणि सिन्स या दोन्हींचाही अर्थ पासून असा होतो. मग आता इथं 2 शब्द आहे बघा, 10 मिनिटांपासून आणि अजून एक शब्द देतो मी, सकाळपासून. सकाळ पासून. आता इथंही पासून शब्द आला आणि इथंही पासून शब्द आला, पण एका सोबत आपल्याला सिन्स वापरावं लागतं आणि एका सोबत आपल्याला फॉर वापरावं लागतं. तर फॉर वापरताना पूर्ण कालखंडाचा विचार होतो आणि सिन्स वापरताना फक्त एका टोकाचा विचार होतो. तर मी जशी जशी उदाहरणं येईल त्या पद्धतीनं तुम्हाला आणखीन व्यवस्थित समजून सांगेल, काळजी करू नका. आता फॉर बघा, फॉरची उदाहरणं कशी असतात, 10 मिनिटांपासून फॉर 10 मिनिट्स, 2 दिवसांपासून फॉर 2 डेज, खूप दिवसांपासून फॉर अ लॉंग टाइम. आता सिन्सची उदाहरणं कशी असतात, सकाळी 5 वाजल्यापासून सिन्स 5 AM, सकाळपासून सिन्स मॉर्निंग, 2020 पासून सिन्स 2020, सोमवारपासून सिन्स मंडे. चला पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हची सेंटेन्स बघूया. ही वाक्य कशी करायची असतात मी तुम्हाला याच्या अगोदर शिकवलं आहे, तरी पण एक नजर आपण यावरही टाकू. पॉझिटिव्ह वाक्य करताना पहिल्यांदा सब्जेक्ट लिहावा लागतो, नंतर हेल्पिंग वर्ब लिहावं लागतं, नंतर उरलेला घटक लिहून शेवटी फुल स्टॉप द्यावा लागतो आणि उरलेल्या घटकाची सुरुवात व्ही पासून करावी लागते. क्रियापदाच्या समोर नेहमी ऑब्जेक्ट येईल. नेगेटिव्ह करताना पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा असतो, नंतर हेल्पिंग वर्ब लिहायचं असतं, नंतर नॉट लिहायचं असतं, नंतर उरलेला घटक लिहायचा असतो.
शेवटी फुलस्टॉप द्यायचा असतो. उरलेल्या घटकाची सुरुवात व्ही पासून करायची असते. आता बघा, ती 2 वर्षांपासून मुलांना शिकवत आहे. इथं सब्जेक्ट आला ती, क्रियापद आलं शिकवणे. कुणाला शिकवत आहे? मुलांना. तर ऑब्जेक्ट आलं मुलांना. मग बघा, पहिल्यांदा सब्जेक्ट लिहिला सी, नंतर हेल्पिंग वर्ब लिहिलं हॅव बीन, हॅज बीन मधलं हॅज बीन, कारण हॅज बीन सी सोबतच वापरतात. आता इथं हॅव बीन आणि हॅज बीनच का घेतला? 2 वर्षांपासून शिकवत आहे, म्हणजे भूतकाळात क्रिया सुरू झाली आहे आणि अजून ती सुरूच आहे, असं जेव्हा वाक्यात दर्शवलं जातं तेव्हा वाक्य हॅव बीन आणि हॅज बीन सोबत बोलतात किंवा लिहितात. मग सी हॅज बीन एज्युकेटिंग, हॅव बीन हॅज बीन सोबत आपल्याला क्रियापदाचं आयएनजी रूप वापरायचं आहे. आता पुढे ऑब्जेक्ट लिहा. कुणाला शिकवत आहे? मुलांना शिकवत आहे, तर चिल्ड्रन लिहिलं. आता इथं फॉर 2 इयर्स असं लिहिलं. आता इथं फॉरच का घेतलं? कारण 2 वर्षांपासून शिकवत आहे. 2 वर्ष पूर्ण कालखंड दाखवतो आणि जर पूर्ण कालखंड दाखवत असेल तर फॉर वापरतात. आशा करतो वाक्य तुम्हाला कळालं असेल. दुसरं वाक्य, आम्ही अनेक महिन्यांपासून एकमेकांशी भांडत नाही आहोत. इथं सब्जेक्ट आला वी, आम्ही. क्रियापद भांडणे, नेगेटिव्हचं वाक्य, अनेक महिन्यांपासून एकमेकांशी. मग वी हॅव नॉट बीन, हॅव बीनचं नेगेटिव्ह हॅव नॉट बीन येईल. हॅज बीनचं नेगेटिव्ह हॅज नॉट बीन, लक्षात ठेवायचं. मग आता वी हॅव नॉट बीन फायटिंग विथ इच अदर फॉर 2 months. आता इथं बी फॉरच का घेतलं? कारण 2 महिने पूर्ण कालखंड दाखवतो. 2 महिने पूर्ण कालखंड दाखवत असल्यामुळं फॉर वापरणार. समोरचं वाक्य, ते अनेक दिवसांपासून अनेक समस्या सहन करत आहेत. ते ठीक आहे, तर ते अनेक दिवसांपासून अनेक समस्या सहन करत आहेत. आता इथं आपल्याला ते हा सब्जेक्ट दिसतोय. समस्या सहन करणे क्रियापद आहे. काय सहन करत आहे? अनेक समस्या, ऑब्जेक्ट आहे. बघा वाक्य कसं होईल मग, दे हॅव बीन फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स फॉर सेव्हरल डेज. इथं सब्जेक्ट लिहिला अगोदर, नंतर हेल्पिंग वर्ब लिहिलं, नंतर क्रियापद, नंतर ऑब्जेक्ट आणि फॉर सेव्हरल डेज, अनेक दिवसांपासून. हे कसं आलं फॉर ते तुमच्या आता लक्षात आलं असेल. समोरचं वाक्य, ती अनेक दिवसांपासून कोणतीही मदत अपेक्षित करत नाही आहे, नेगेटिव्हचं वाक्य. सब्जेक्ट आला ती, सी लिहिलं, क्रियापद आलं मदत, अपेक्षित करणे, त्याच्यानंतर चला तर वाक्य होईल,
शी हॅज नॉट बीन एक्सपेक्टिंग एनी हेल्प फॉर मेनी डेज. समोरचं वाक्य, जेव्हा सिन्स येईल ना त्यावेळेला तिथं आला सिन्स. आता सिन्स हा कसा आला तेही बघूया. आम्ही सकाळपासून नियम पाळत आहोत. सब्जेक्ट आला आम्ही, नियम पाळणेला पाळणे क्रियापद, काय पाळत आहे, नियम पाळत आहे, ऑब्जेक्ट. आता इथं सकाळपासून आलं. बघा आता सब्जेक्ट आम्ही लिहिलं, पुढं हॅव बीन हॅज बीन मधलं हॅव बीन लिहिलं, क्रियापदाचं आयएनजी रूप लिहिलं, फॉलोविंग काय द रूल्स लिहिलं, सिन्स मॉर्निंग. आता इथं पासून साठी सिन्स का आलं, कारण सकाळपासून पाळत आहे, सकाळ पासून पाळत आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला फक्त क्रिया कधी सुरू झाली त्याचं पहिलंच टोक माहिती आहे, म्हणून सिन्स आलं. समोरचं, तो कालपासून कपडे घडी करत नाही आहे. ही हॅज नॉट बीन फोल्डिंग द क्लॉथ्स सिन्स एस्टरडे. तो मुलगा खूप दिवसांपासून इंग्रजीवर लक्ष देत आहे. दॅट बॉय हॅज बीन फोकसिंग ऑन इंग्लिश फॉर अ लॉंग टाइम. याच्यात मी मुद्दामून नवीन नवीन क्रियापद घेतले आहेत मित्रांनो, कारण आपण क्रियापद तर पाठ करतो पण ते वाक्यात कशी वापरायची असतात हे आपल्याला कळत नाही, म्हणून इथं मी नवीन क्रियापद घेतली आहे. प्रत्येक वेळेला राजूने आंबा खाल्ला, करण क्रिकेट खेळत आहे, हेच वाक्य घेतल्यामुळं नवीन क्रियापदांचा वापर आपल्याला वाक्यात कसा करायचा असतो हे लक्षात येत नाही, म्हणून नवीन क्रियापद. तो अलीकडे टीम मधून कोणालाही काढत नाही आहे. ही हॅज नॉट बीन फायरिंग एनीवन फ्रॉम द टीम रिसेंटली. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून विज्ञान प्रयोगशाळेत प्रयोग करत आहोत. We have been experimenting in the science lab since 10 p.m. मी खूप दिवसांपासून परीक्षेत नापास होत नाही आहे. I have not been failing in test for a long time. चला नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स हेही कसे करायचे आपण याच्या अगोदर शिकलो आहोत, तरी पण एक नजर मारूया. तर व्हर्बल क्वेश्चन्सचा शेवट नेहमी का ने होतो हा प्रश्न असतो. जेव्हा वाक्याचा शेवट का ने होईल तेव्हा अगोदर हेल्पिंग वर्ब लिहितात, नंतर सब्जेक्ट, नंतर उरलेला घटक, शेवटी क्वेश्चन मार्क. आता इथं काय करायचं, हॅव बीन हॅज बीन मधलं फक्त हॅव किंवा हॅज इथं ठेवायचं, जे बीन उरतं ते पहिल्यांदा इथं लिहायचं आणि मग क्रियापदाची सुरुवात करायची, क्रियापदाने वाक्याची सुरुवात करायची, म्हणजे बीन लिहिल्यानंतरच क्रियापद येईल. नेगेटिव्ह असेल तर हॅझंट किंवा हॅवंट इथं येईल. बीन नेहमी क्रियापदाच्या अगोदर येईल. बघा, तू सकाळपासून उत्तर शोधत आहेस का, इथं सब्जेक्ट आला तू, शोधणे आलं क्रियापद, वाक्याचा शेवट का ने झाला म्हणून हे आलं व्हर्बल क्वेश्चन. तर आता तू सोबत हॅव घेणार की हॅज बीन, हॅव बीन घेणार की हॅज बीन घेणार, तर आपण घेणार हॅव बीन, म्हणून हॅव लिहिलं, पुढं सब्जेक्ट लिहिला, हॅवचं बीन उरलं ते इथं लिहिलं, नंतर क्रियापदाने सुरुवात केली. क्रियापद फिगरिंग आउट, फिगर आउट म्हणजे शोध घेणे, शोधणे, काय
आन्सरचा शोध घेतला. कधीपासून? सकाळपासून, सिन्स मॉर्निंग. मग हॅव यू बीन फिगरिंग आउट द आन्सर सिन्स मॉर्निंग? ते 2 तासांपासून थकलेले वाटत नाही का? आता सब्जेक्ट आलं ते, क्रियापद आलं वाटणे, मग वाक्य होईल हॅवंट दे बीन. इथं हॅवंट का आलं? कारण नेगेटिव्ह आहे. मग हॅवंट दे बीन फीलिंग टायर्ड फॉर 2 hours? समोरचं, तो 2 तासांपासून त्याचा ड्रोन उडवत आहे का? तो 2 तासांपासून त्याचा ड्रोन उडवत आहे का? इथं सब्जेक्ट आला ही. आता ही सोबत आपण काय घेणार? हॅज बीन. मग हॅज ही बीन फ्लाइंग हिज ड्रोन फॉर 2 hours? समोरचं वाक्य, तो अनेक दिवसांपासून वस्तू निर्यात करत नाही आहे का? नेगेटिव्हचं वाक्य आहे. मग आता इथं हॅवंट किंवा हॅझंट लिहायला लागल, तर सब्जेक्ट काय आहे? तो आहे. मग ही सोबत नेहमी हॅज येतं, तर सुरुवातीला आपल्याला हॅझंट लिहायला लागल. मग लिहिलं हॅझंट, पुढं सब्जेक्ट लिहा, सब्जेक्टच्या पुढं बीन लिहा. मग आता बघा, इथं क्रियापदाचं आयएनजी रूप, इथं ऑब्जेक्ट, आणि इथं फॉर मेनी डेज. मग वाक्य होईल हॅझंट ही बीन एक्सपोर्टिंग द गुड्स. गुड्स म्हणजे माल, वस्तू, सामान. आज अनेक गोष्टींसाठी या शब्दांचा वापर केला जातो. गुड्स म्हणजे आपलं सामान, वस्तू किंवा एखादं पदार्थ वगैरे अशा पद्धतीनं. मग तो अनेक दिवसांपासून वस्तू निर्यात करत नाही आहे का? हॅझंट ही बीन एक्सपोर्टिंग द गुड्स फॉर मेनी डेज? समोर, ते गेल्या महिन्यांपासून शाळेच्या प्रोजेक्टसाठी निधी देत आहेत का? हॅव दे बीन फंडिंग द स्कूल प्रोजेक्ट सिन्स लास्ट मंथ? ते वाईट वागणाऱ्या विद्यार्थ्यांना काढत नाही का? हॅवंट दे बीन एक्सपेलिंग मिसबिहेविंग स्टुडंट्स? ती बोट सकाळपासून पाण्यात तरंगत आहे का? हॅज द बोट बीन फ्लोटिंग इन द वॉटर सिन्स मॉर्निंग? आता इथं इन का वापरला आपण ते थोडक्यात समजून घेऊ. आता बघा, बोट अगदी पृष्ठभागावरती नसते, ती थोडीशी पाण्याखाली असते, म्हणून इथं इन वापरलं. तू कालपासून प्रोजेक्ट बद्दल चौकशी करत नाही आहेस का? हॅवंट यू बीन इन्क्वायरिंग अबाउट द प्रोजेक्ट सिन्स एस्टरडे? Haven't you been inquiring about the project since yesterday? ती अलीकडे कठीण प्रश्नांपासून पळ काढत आहे का? Has she been escaping from difficult questions lately? ते सीट बेल्ट नीट लावत नाहीत का? म्हणजे लावत नाही आलेले आहेत का, किंवा ठराविक काळापासून लावत नाही आहे का, असा त्यांचा अर्थ होतो.
ते सीट बेल्ट नीट लावत नाही आहे का? हॅवंट दे बीन फास्टनिंग द सीट बेल्ट प्रॉपरली? समोरचा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह WH क्वेश्चन. आता बघा, तो दर महिन्याला किती पैसे कमावत आहे? पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह WH क्वेश्चन्स करताना पहिल्यांदा WH चा शब्द लिहा, नंतर हेल्पिंग वर्ब लिहा, नंतर सब्जेक्ट लिहा, नंतर उरलेला घटक लिहून क्वेश्चन मार्क द्या. उरलेल्या घटकाची सुरुवात व्ही पासून करा. आता इथं हेल्पिंग वर्बच्या ठिकाणी हॅव बीन हॅज बीन टाकायचं नाही. इथं फक्त हॅव किंवा हॅज लिहायचं आणि बीनचा वापर नेहमी इथं करायचा. सब्जेक्टच्या नंतर आणि क्रियापदाच्या अगोदर, दोघांच्या मध्ये. बघा, आता इथं तो दर महिन्याला किती पैसे कमावत आहे. किती पैसे झालं? WH चा शब्द तो लिहिला नंबर 1 ला, हाऊ मच मनी. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब मधलं काय उरलं? बीन उरलं, ते लिहून घेतलं. आणि पैसे कमावणे, अर्निंग पर मंथ. तो दर महिन्याला किती पैसे कमावत आहे? हाऊ मच मनी हॅज ही बीन अर्निंग पर मंथ? तू सकाळपासून हे अन्न का खात नाही आहेस? आता इथं का WH चा शब्द आहे, व्हाय लिहिलं. त्याच्यानंतर हॅवंट कारण नेगेटिव्ह आहे. नंतर सब्जेक्ट, नंतर बीन, नंतर क्रियापदाचं ING रूप. वाक्य होईल व्हाय हॅवंट यू बीन इटिंग दिस फूड सिन्स मॉर्निंग? समोरचं वाक्य, 2020 पासून या मुलांना कोण शिकवत आहे? हु हॅज बीन एज्युकेटिंग द चिल्ड्रन सिन्स 2020? तो नवीन व्यवसाय कधीपासून सुरू करत आहे? सिन्स व्हेन हॅज ही बीन एस्टॅब्लिशिंग हिज न्यू बिझनेस? ती नवीन संधी का शोधत नाही आहे? व्हाय हॅजंट शी बीन एक्सप्लोरिंग न्यू अपॉर्च्युनिटीज? तो अन्यायाविरुद्ध का लढत नाही आहे? व्हाय हॅज ही नॉट बीन फायटिंग अगेन्स्ट इनजस्टिस? आता तुम्ही इथं नॉटचा वापर इथं करा किंवा हॅज मध्ये नॉट टाकून द्या. म्हणजे इथं नॉट लिहा किंवा हा नॉट उचलून हॅज मध्ये टाका आणि त्याला हॅजंट करा, काही फरक पडत नाही. वाक्य तुम्ही असंही करू शकता, व्हाय हॅजंट ही बीन फायटिंग अगेन्स्ट इनजस्टिस? तुझा बॉस तुला कधीपासून त्रास देत आहे? सिन्स व्हेन हॅज युअर बॉस बीन हॅरॅसिंग यू? माझं दुःख कोण समजत नाही आहे? कोण समजत नाही आहे किंवा कुणाला समजत नाही आहे? हु हॅज नॉट बीन अंडरस्टँडिंग माय पेन? तू मला सकाळपासून काय विचारत आहेस? व्हॉट हॅव यू बीन आस्किंग मी सिन्स मॉर्निंग? तो गेल्या 2 वर्षांपासून तुला कोण प्रोत्साहन देत आहे? हु हॅज बीन एन्करेजिंग यू फॉर द लास्ट 2 years? तर मित्रांनो, हे होतं आजचं आपलं लेक्चर. आशा करतो तुम्हाला कळलं असेल. वाक्य थोडे नवीन वाटू शकतात, पण प्रॅक्टिस करा.
जे तुमच्या ओळखीचे क्रियापद आहे किंवा जे तुमचे पाठ आहेत ते क्रियापद घेऊन अशा प्रकारची वाक्य बोला. तोपर्यंत बोला जोपर्यंत हा टेन्स तुमचा क्लिअर होत नाही. चला पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.